जेवढी जेवढी माऊली ज्ञानोबरांनी बुद्धी दिली, हनुमंतरायांनी एवढी कृपा केली, जे जे काही माझ्या बुद्धीमध्ये आणलं, शंभू महादेवाची कृपा झाली, आपली आई कळमण्याची कृपा झाली. म्हणून जे जे काही बोललं असेल ते थोडं घेण्याचा प्रयत्न करा. जे जे काही चुकलं असेल ते मला रिटर्न करा. बोलताना परत पुन्हा कोणाला काही अपशब्द लागला असेल तर बोललेले पुरे वेळी वापुडी उत्तरे करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध किंवा ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा इचका पावली ते तोज करून माऊली जे जेवी. पण तुमचं लहान बारीक लेकरू, तुमचा लहान भाऊ, म्हणून मला माफ करा. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आज गावामध्ये वाटलं नव्हतं की एवढं सुंदर नियोजन होईल. अगदी आमचे गुरुजी लक्ष्मण महाराज यांनी अतिशय सुंदर प्रकारे अशी साथ संगत केली. त्यानंतर आमचे केंद्रे महाराज संजय महाराज केंद्रे, त्यानंतर आमचे त्यानंतर आमचे जिल्हामित्र हरिभक्त पारायण कार्तिक महाराज पवार, इकडे सर्व श्री शंकरमठ आश्रम गुरुकुल कार्यावरचे सर्व विद्यार्थी. सकाळपासून हे तिसरे कीर्तन बरं का, सकाळपासून त्यांनी खूप साथ संगत केली. सकाळी 9 ते 11 सायगावला होतं, आत्ता 7 ते 9 कडदेमध्ये होतं. आता हे सर्व मंडळी कडदेवरून धावत पळत आलीपर्यंत केवळ आमच्या प्रेमासाठी आले. सर्वांचे साष्टांग दंडवत. पुन्हा एकदा बोलताना जर काही चुकलं असेल तर तुमचं लहान बारीक म्हणून मला माफ करा. एकदा सर्वांनी प्रेमाने पुन्हा एकदा भजन करायचं. जाता जाता एवढं सांगेन की पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, भाडावरती कुंकचंदनाचं घालावा, अंतकरणामध्ये वारकऱ्यांची तळमळ ठेवा, आदर ठेवा. वेळेपेक्षा जास्त घेणार नाही, माझी वेळ संपलेली आहे. जास्त बोलण्यात काही फायदा नाही. जरी जास्त बोललं तरी ते तुम्हाला गोड लागणार नाही, लागणार.